नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक तीर्थक्षेत्राची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक नगरीत दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरत असतो। 2027 मध्ये नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे। या सिंहस्थ कुंभमेळाव्याची राज्य सरकार आणि नाशिक प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। यावेळी कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांना सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील। त्यासाठी निधीची उपलब्धता करून देण्यात येईल। कुंभमेळा भारतीय सनातन संस्कृतीचे प्रतीक असल्यानं संपूर्ण जगाचं लक्ष याकडे लागलंय। यामुळे सर्वांच्या सहकार्याने जग स्तिमित होईल असं भव्य दिव्य आणि स्मरणीय आयोजन करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं। त्र्यंबकेश्वर आणि नाशिक या ठिकाणी जो कुंभमेळा संपन्न होतो त्या संदर्भातली 13ही जे प्रमुख आखाडे आहेत त्याचे महंत, साधू संत आणि सर्व प्रमुख पुरोहित संघाचे मंडळी अशा सगळ्यांसोबत आज एक बैठक झाली। या बैठकीमध्ये कशा प्रकारे पुढची सगळी कारवाई करायची आहे त्याच्यावर चर्चा झाली। सर्व आखाड्यांचं म्हणणं आम्ही ऐकून घेतलं आणि त्यासोबत आज आतापर्यंत आम्ही काय कारवाई केली आहे ती देखील त्यांना सांगितली। जवळपास कुंभमेळ्याच्या निमित्ताने 4000 कोटी रुपयाचे वेगवेगळ्या कामाच्या निविदा या आपण काढलेल्या आहेत। त्यातल्या काही अंतिम स्टेजवर आहेत। जवळपास 2000 कोटी रुपयाच्या अजून निविदा या आपण काढतो आहोत। प्रामुख्यानं गोदावरी स्वच्छ राहिली पाहिजे या दृष्टीनं एसटीपीचं काम असेल, त्यामध्ये जाणारं पाणी स्वच्छ गेलं पाहिजे या दृष्टीनं सर्व प्रकारचं शुद्धीकरण असेल किंवा गोदावरी वाहती राहिली पाहिजे याकरताही आपले जलसंपदा मंत्री गिरीश भाऊंनी एक चांगली योजना तयार केलेली आहे, त्याला मान्यता द्यायचा विषय असेल। या ठिकाणी विशेषतः जो काही साधू ग्रामची जागा आहे ती जागा अधिग्रहित करण्याचा विषय असेल, हे सर्व विषय आता आपण मार्गी लावलेले आहेत। ते विविध टप्प्यांमध्ये या ठिकाणी आहेत आणि यासोबत आज जी काही साधू संतांनी मागणी केली त्याची नोंद आपण घेऊन आणि बऱ्याच गोष्टींवर त्यांचं एकमत हे आज आपण केलेलं आहे। विशेषतः कुशावर्तावर जी गर्दी होते त्याची जागा फार कमी आहे त्र्यंबकेश्वरला, त्यामुळे तिथे काय पर्यायी व्यवस्था करता येईल या संदर्भातही बऱ्यापैकी एकमत आज झालेलं आहे, जेणेकरून कुठल्याही प्रकारची स्टॅम्पिडची वेळ ही त्या ठिकाणी येणार नाही अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे। आणि यासोबत आज अमृत स्नानाची जी सर्व पर्व आहेत त्याच्या तारखा देखील सर्व साधू संतांनी आणि पुरोहित संघाने मिळून घोषित केलेल्या आहेत। आपल्याला त्या आता सेपरेटली आम्ही उपलब्ध करून देऊ। यावेळी सुदैवाने खूप मोठ्या प्रमाणात पर्वाच्या तारखा उपलब्ध आहेत, त्यामुळे कुठल्या तरी एकाच तारखेला खूप गर्दी करण्याची आवश्यकता पडणार नाही। यावेळेचा जो आपला सिंहस्थ कुंभमेळा आहे हा नेहमीपेक्षा जास्त काळ चालणार आहे। साधू महंतांच्या उपस्थितीत कुंभमेळ्याच्या तारखांची घोषणा होणे ही खऱ्या अर्थानं कुंभ पर्वाची सुरुवात आहे। तसेच 2015 मध्ये तयारीसाठी कालावधी कमी होता, यावेळी पूर्वतयारीसाठी अधिक कालावधी असल्यानं शासन चांगली तयारी करत असल्याचं देखील यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। या बैठकीस राज्याचे जलसंपदा मंत्री तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले, विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेदाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री,
यांसह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक.